माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पोलीस भरती विशेषमध्ये जे आपण संख्या हे जे चॅप्टर विद्यार्थी मित्रांनो सुरू केला होता गणितामध्ये, तर त्याचा भाग 2 आज आपण घेणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. याच्या आधी भाग 1 आपण अपलोड केलेला आहे, तर ते जाऊन तुम्ही बघू शकता. तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आतापर्यंत आपण संख्येचे जे प्रकार असतात, जसे की नैसर्गिक संख्या कोणती, पूर्ण संख्या कोणती, सम विषम संख्या कोणती, याची माहिती घेतली. त्याच्या व्यतिरिक्त बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्या आधी आपण दर्शनी मूल्य काय आहेत, स्थानिक मूल्य काय आहेत याबाबत माहिती घेतली. त्याच्या व्यतिरिक्त मूळ संख्या कोणत्या असतात त्याचीसुद्धा आपण माहिती घेतलेली आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आता आपण इथे आज विभाज्यतेच्या कसोट्या बघूयात विद्यार्थी मित्रांनो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे काही कसोट्या विभाज्यतेच्या कसोट्या आहेत, ज्या मित्रांनो तुम्हाला पोलीस भरतीमध्ये जे काही तुम्ही गणितामध्ये जे काही गणित सोडवाल, कोणत्याही गणिताच्या स्टेप्समध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ह्या कसोट्याचा जे विद्यार्थी मित्रांनो तो उपयोग पडेल. ते कोणत्याही प्रकारचे गणित असो, म्हणजे ज्यामध्ये जसे की संख्या असो, नफा तोटा असो, किंवा वेळ अंतर काम असो, असे जेवढे की आपल्या सिलेबसमध्ये गणिताचे जे काही टॉपिक दिले विद्यार्थी मित्रांनो, त्या सर्व टॉपिकसाठी आणि जे काही विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सरळ भरती देत असाल, त्या सर्व प्रकारच्या सरळ भरतीसाठी जे गणित विषय विचारले जातात, त्यामध्ये ह्या विभाज्यतेच्या कसोट्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला उपयोगी पडतात. तर बघा, याच्यामध्ये आपण स्टेप बाय स्टेप आपण प्रत्येक एक कसोटी बघूयात. तर बघा, पहिली कसोटी विद्यार्थी मित्रांनो 2ची कसोटी. तर बघा, 2ची कसोटी म्हणजे काय? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येला 2ने भाग जातो त्या संख्या ज्या विद्यार्थी मित्रांनो ते 2च्या कसोटीच्या अंतर्गत येतात. म्हणजे बघा, 2ची कसोटी म्हणजे काय? तर बघा, कोणत्याही संख्येला 2ने भाग जाणे त्याला आपण 2ची कसोटी म्हणतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2ची कसोटी कशी आहे? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणती एखादी जी संख्या असेल, जसे की ही एक संख्या आहे 3 अंकी 432. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये जे काही शेवटचा जो अंक आहे विद्यार्थी मित्रांनो, हा शेवटचा अंक जर 2ने भाग जात असेल तर ही संख्या पूर्ण तऱ्हेनं 2ने भाग जाईल. तर अशी आहे विद्यार्थी मित्रांनो 2ची कसोटी. तर 2ची कसोटी काय आहे? तर बघा, कोणत्याही संख्येचा शेवटचा अंक जर 2ने भाग जातील शेवटच्या अंकाले, तर ती संख्या पूर्ण तऱ्हेनं 2ने भाग जाईल. अशा प्रकारे 2ची कसोटी आहे. तर बघा, जर विद्यार्थी मित्रांनो ते आपण 123 ही संख्या घेतली, तर बघा याच्यापैकी शेवटचा जो अंक आहे 3 आहे, हा 3ला 2ने पूर्ण भाग जात नाही. म्हणजे ही संख्या विद्यार्थी मित्रांनो 2ने भाग जाणारी नसेल. म्हणजेच ही जी संख्या विद्यार्थी मित्रांनो या याला 2ची कसोटी जे विद्यार्थी मित्रांनो ते ज्या 2च्या कसोटी याला उपयोगी पडत नाही. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 2ची कसोटी काय आहे? तर ज्या संख्येला 2ने भाग जातो शेवटच्या संख्येला, त्याला आपण 2ची कसोटी म्हणतो. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, 3ची कसोटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 3ची कसोटी म्हणजेच ज्या संख्येला 3ने भाग जातो, म्हणजे कोणत्याही संख्येला 3ने भाग जात असेल तर तिथं 3ची कसोटी लागते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणत्या संख्येला 3ने भाग जाईल हे कसं कळायचं? तर बघा, परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या संख्येला 3ने भाग जातो, किंवा 8ने भाग जाईल, किंवा 10ने भाग जाईल. अशा प्रकारे आपल्याला परीक्षेमध्ये जे विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरतीच्या परीक्षेतनी विचारले जातात की कोणत्या संख्येला कितीने भाग जाईल, तर तेव्हा आपल्याला त्या कसोट्या उपयोगी पडतात. तर बघा, 3ने भाग जाणारी जी संख्या असते विद्यार्थी मित्रांनो ते काय आहे? तर बघा, 3ने बघा विद्यार्थी मित्रांनो याची कधी कोणती संख्या, जसे की आपण 123 ही संख्या घेतली, तर बघा ह्या संख्येमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो, ह्या संख्येतील जेवढे काही अंक आहे या सर्व अंकाची बेरीज विद्यार्थी मित्रांनो, ही जर बेरीज 3ने भाग जाणारी असेल तर ती संख्यासुद्धा विद्यार्थी मित्रांनो 3ने भाग जाते त्या संख्येला सुद्धा. म्हणजेच बघा, इथे 123मध्ये 1 आणि 3 2 आणि 3 6. तर बघा, 6ला विद्यार्थी मित्रांनो 3ने निशेष भाग जातो, म्हणजे 123 ही संख्या विद्यार्थी मित्रांनो 3ने भाग जाणारी असेल. तर बघा, कोणती एखादी संख्या तुम्हाला दिलेली असेल, जसं की इथे बघा 481 एक संख्या विद्यार्थी मित्रांनो, या संख्येला 3ने भाग जातो का? तर बघा, हे जर काढायचं असेल तर याच्यामध्ये बघा 4 अधिक 8 अधिक 1, बघा 8 आणि 4 12 आणि 1 13. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 13 ही संख्या आहे, याला 3ने निशेष भाग जातो का? तर नाही. म्हणजेच या 481ला सुद्धा 3ने भाग जाणार नाही. तर बघा, 3ची कसोटी जे विद्यार्थी मित्रांनो, 3ची कसोटी आणि 9ची कसोटी विद्यार्थी मित्रांनो ही सारखीच आहे. 9च्या कसोटीमध्ये सुद्धा ज्या संख्येच्या बेरजेला, म्हणजे एखादी संख्या त्या संख्येच्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर त्या संख्येला सुद्धा 9ने भाग जातो. आणि 3ची कसोटी तशीच आहेत की संख्येची जी बेरीज असते, त्या संख्येतील अंकाची जी बेरीज आहे, त्या अंकातील बेरजेला जर 3ने भाग जात असेल तर त्या संख्येला 3ने भाग जातो.
अशी विद्यार्थी मित्रांनो 3ची कसोटी आहे. तर 9ची कसोटीसुद्धा तुम्ही लक्षात ठेवा की एखादी संख्या असेल, उदाहरणार्थ एक संख्या असेल, तर ह्या संख्येतील अंकाची जी बेरीज आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल तर ही संख्या जी विद्यार्थी मित्रांनो ती काय येईल, तर त्याला 9ने भाग जाईल. तर बघा 8 आणि 4, बघा इथं आपण एक संख्या घेतली ही वाली 8 आणि 4 12 आणि 6, बघा 12 आणि 6 किती होते, तर 18. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 18 या संख्येला 9ने भाग जातो, म्हणजेच 486 ही जी संख्या विद्यार्थी मित्रांनो 9ने भाग जाईल. तर अशा प्रकारे ही 9ची कसोटी आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा 4ची कसोटी. बघा विद्यार्थी मित्रांनो 4ची कसोटी कशी आहे, तर बघा एक कोणतीही संख्या, बघा 4ची कसोटी म्हणजे ज्या संख्येला 4ने भाग जाईल अशी. तर बघा विद्यार्थी मित्र, त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 4ची कसोटी काय, तर 4ची कसोटी बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या संख्येची शेवटचे 2 अंक जे विद्यार्थी मित्रांनो ते जर 4ने भाग जात असेल तर त्या संख्येला 4ने भाग जाईल. तर बघा एखादी संख्या असेल, बघा 1242 ही एक संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. तर या 1242 पैकी हे जे की शेवटचे जे 2 अंक आहे विद्यार्थी मित्रांनो, या 2 अंकाले जर ह्या 4ने निश्चित भाग जात असेल तर ह्या संख्येला सुद्धा 4ने निश्चित भाग जाईल. तर बघा आपण या 42ला जर 4ने भाग दिला तर 4ने याचा भाग जात नाही, म्हणजेच 1242 ही जी संख्या विद्यार्थी मित्रांनो 4ने भाग जाणारी नसेल. त्यानंतर बघा संख्या विद्यार्थी मित्रांनो 1336. तर बघा विद्यार्थी मित्रांनो या 1336 मधील शेवटचे जे 2 अंक आहे, या 2 अंकाला 4ने निश्चित भाग जातो, म्हणजेच 1336 ही जी संख्या आहे पूर्ण, या संख्येला सुद्धा 4ने निश्चित भाग जाईल. तर बघा अशा प्रकारे जी विद्यार्थी मित्रांनो 4ची कसोटी आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 2ची कसोटी कशी आहे, तर बघा 2च्या कसोटीमध्ये विद्यार्थी मित्रांनो अंकाच्या जे काही संख्येच्या शेवटचा जो अंक आहे त्या शेवटच्या अंकीला जर 2ने भाग जात असेल तर ती संख्या 2ने भाग जाणारी असेल. आणि 4ची कसोटी अशी आहे की शेवटचे 2 अंक जे आहेत विद्यार्थी मित्रांनो त्या 2 अंकाले जर निश्चित भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येलासुद्धा 4ने भाग जाईल, अशी ही कसोटी आहे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो 5ची कसोटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 5ची कसोटी कशी आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच 5ने निश्चित भाग जाणाऱ्या संख्या. तर बघा ज्या अंकाच्या शेवटी 0 किंवा 5 येईल विद्यार्थी मित्रांनो ते सर्व संख्या 5ने निश्चित भाग जाणाऱ्या असतील. त्यानंतर बघा 8ची कसोटी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 8ची कसोटी कशी आहे, तर बघा 8ची कसोटी अशी विद्यार्थी मित्रांनो, एखादी संख्या असेल, उदाहरणार्थ एक संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो ABCD अशी एक संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो. ह्या संख्येतील विद्यार्थी मित्रांनो शेवटचे जे काही अंक आहे या शेवटच्या 3 अंकाला जर 8ने भाग जात असेल तर ह्या पूर्ण संख्येला सुद्धा मग 8ने भाग जाईल. म्हणजेच बघा 8ची कसोटी अशी आहे की शेवटचे अंकातील अक्षर संख्येतील जे काही शेवटचे जे 3 अंक आहे विद्यार्थी मित्रांनो त्या 3 अंकाले जर 8ने निश्चित भाग जात असेल तर त्या पूर्ण संख्येला सुद्धा निश्चित भाग जातो 8ने. जर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्या 8च्या कसोटीचा उपयोग बघा विद्यार्थी मित्रांनो कुठं होईल, तर जिथे आपल्याला 4 अंकी 5 अंकी किंवा 7 अंकी अशा ज्या संख्या असतील त्या संख्येला जर आपण 8ने भाग द्यायचा असेल आपल्याला विद्यार्थी मित्रांनो, किंवा 8ने भाग जातो का नाही जात हे जर आपल्याला टेस्ट करायचे असेल, चेक करायचं असेल, तर बघा त्या कंडिशनमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला विद्यार्थी मित्रांनो हे उपयोगी पडते की शेवटचे जे 3 अंक आहे विद्यार्थी मित्रांनो ते 3 अंकाला जर विद्यार्थी मित्रांनो जर 8ने भाग जात असेल तर ती संख्यासुद्धा 8ने भाग जाणारी असेल. म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो एक संख्या असेल 1342. तर बघा शेवटचे जे 3 अंक आहे विद्यार्थी मित्रांनो याला जर 8ने भाग जात असतील, उदाहरणार्थ आपण याला भाग देऊन बघू. 8ने जर याला भाग घेतलं तर बघा 32 8 32 येईल, 32 2 उरेल आणि हे 22, तर 22ला 8ने भाग जात नाही, म्हणजेच 1342ला विद्यार्थी मित्रांनो 8ने भाग जाणार नाही. तर अशाच प्रकारे अशी संख्या ज्या संख्येतील शेवटचे 3 अंक जे विद्यार्थी मित्रांनो 3ने भाग जाणार असेल तर ती संख्या 8ने भाग जाईल. 8ने भाग जाणारी असेल तर त्या संख्येला सुद्धा 8ने भाग जातो. त्यानंतर बघा 10ची कसोटी. बघा विद्यार्थी मित्रांनो 10ची कसोटी कशी असते, तर ज्या अंकाच्या शेवटी 0 असेल ते 10ने भाग जाणारी संख्या असेल, म्हणजेच तिथे 10ची कसोटी लागते. त्यानंतर बघा शेवटची आपली 11ची कसोटी कशी चेक करायची, तर बघा विद्यार्थी मित्रांनो एखादी ती संख्या असेल, उदाहरणार्थ ABCDE. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 11ने निशेष भागणारी संख्या किंवा 11ने एखाद्या संख्येला भाग जात असेल तर तिथे
तीनची कसोटी लागते. म्हणजे तीनची कसोटी अशी आहे की कोणत्या संख्येला 18ने निशेष भाग जातो, हे तीनची कसोटी आहे. तर बघा 11ने एखाद्या संख्येला भाग कसा जाईल, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 11ने एखाद्या संख्येला भाग जाण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो, एक संख्या असेल ABCDE. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी बघा जे काही स्थान आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं की ए जे विद्यार्थी मित्रांनो 1 आहे, हे 2 आहे, हे 3, 4 आणि हे 5. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, हे विषम स्थान आहे आणि हे समस्थान आहे विद्यार्थी मित्रांनो. तर बघा जर समस्थानांवरील अंकांची बेरीज वजा विषम स्थानावरील अंकांची बेरीज, या दोन्ही संख्येचा जो काही डिफरन्स म्हणजे या दोन्ही संख्येचा जो काही फरक असतो विद्यार्थी मित्रांनो, तो जर 0 येत असेल किंवा 11 येत असेल किंवा डिफरन्स आहे विद्यार्थी मित्रांनो, तो एक जर 0 येत असेल किंवा 11 येईल किंवा 11चा मल्टिपल असेल, तर विद्यार्थी मित्रांनो त्या संख्येला 11ने निशेष भाग जाईल. तर बघा एखादी संख्या घेऊ आपण उदाहरणार्थ. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण एक संख्या घेतली 1331. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, 1331 ही एक संख्या आहे. तर बघा इथे एकक स्थानी जे म्हणतो समस्थानी विषमस्थानी विद्यार्थी मित्रांनो 1 आहे, अधिक त्याच्यानंतर विषमस्थानी बघा 3 आहे, आणखी प्लस किती झाले 4 झाले. त्यानंतर बघा समस्थानी जे अंक आहे त्याची बेरीज घेतली आपण 4. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या दोन्ही संख्येची जी बेरीज आहे, तर समस्थानावरील अंकाची बेरीज वजा विषमस्थानावरील अंकाची बेरीज, या दोघांचा डिफरन्स बघा विद्यार्थी मित्रांनो तो 0 येतो. तर बघा जेव्हा कधीही एखादी संख्या असेल आणि त्या संख्येतील समस्थान आणि विषमस्थानावरील जे काही अंकाची बेरीज केली असता आणि त्या दोन्ही बेरजेचा जो काही अंतर असते विद्यार्थी मित्रांनो, ते अंतर जर 0 किंवा 11चं मल्टिपल असेल तर ती संख्या 11ने भाग जाणारी असेल. म्हणजेच इथे 1331 बघा विद्यार्थी मित्रांनो, या दोन संख्येमधील बघा समस्थानावरील अंकाची बेरीज वजा विषमस्थानावरील अंकाची बेरीजचा डिफरन्स हा 0 आलेला आहे, म्हणून ही संख्या 11ने डिव्हिजिबल असेल. अशाच प्रकारे ज्या संख्येमध्ये समस्थानावरील अंकाची बेरीज मधून विषमस्थानावरील अंकाची बेरीज जिचा जो डिफरन्स असतो विद्यार्थी मित्रांनो, जे अंतर असते ते जर 0 किंवा 11चं मल्टिपल असेल तर ती संख्या 11ने डिव्हिजिबल असेल. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो ही जे आहेत हे 11ची जे विद्यार्थी मित्रांनो ती कसोटी आहेत. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आणखी एक महत्त्वाचा फॉर्म्युला आहे, जो की तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो पुढे जे काही पोलीस भरती आहे त्यामध्ये तुम्हाला हा उपयोगी पडेल. तर बघा एक फॉर्म्युला असते, जसं की भाज्य जसं बघा विद्यार्थी मित्रांनो, भाज्य बरोबर भाजक वजा बाकी भागेला भागाकार, या सूत्रावरून विद्यार्थी मित्रांनो आपल्याला परीक्षेमध्ये एक प्रश्न विचारला जातो. जसे की गणितामध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तिथे प्रश्नामध्ये आपल्याला भाज्य, भाजक आणि बाकी दिले असते, तर याच्यापैकी भागाकार विचारला जातो किंवा या 4 जे विद्यार्थी मित्रांनो इथे आपल्याला जे काही किमता दिल्या आहेत, 4 किमती दिल्या आहेत, ज्यामध्ये भाज्य, भाजक, बाकी आणि भागाकार यापैकी कोणत्याही 3 बाजू दिलेल्या असतात आणि त्यापैकी एक विचारली जातात. तर ह्या सूत्राने विद्यार्थी मित्रांनो ते आपण काढू शकतो. तर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे आपण भाज्य म्हणजे काय असते, तर बघा विद्यार्थी मित्रांनो एखादी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो, जसं की 10/3 केलं असतं विद्यार्थी मित्रांनो. बघा इथे जे 10 आहे विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहेत ही संख्या जी आहे विद्यार्थी मित्रांनो, ही संख्या ही भाज्य असते. बघा ज्या संख्येला भाग दिला जातो विद्यार्थी मित्रांनो, बघा ज्या संख्येला भाग जातो ती संख्या असते भाज्य, आणि जी संख्या त्या संख्येला भाग देते ती संख्या म्हणजे असते भाजक. म्हणजे इथं 3 जे विद्यार्थी मित्रांनो ते भाजक असते. तर बघा भाज्य जे आहे विद्यार्थी मित्रांनो हे नेहमी मोठं असते, म्हणजेच ज्या संख्येला आपण भाग देतो, ज्या संख्येला भाग जातो किंवा जात नाही किंवा ज्या संख्येला आपण भाग देण्याचा प्रयत्न करतो ती संख्या विद्यार्थी मित्रांनो भाज्य असते, आणि ज्या संख्येने भाग देतो आपण त्याला आपण भाजक असं म्हणतो. आणि भाग दिल्यानंतर जे विद्यार्थी मित्रांनो जो काही भागाकार निघतो आपलावाला तो भागाकार असतो. जसं की विद्यार्थी मित्रांनो
आपण 10 भागीला 3 केल्यानंतर बघा 3ने आपण 10ला भागलं असतं बघा 3 त्रिक 9 येते. तर बघा इथेचा बघा 3 गुणिला 3 त्रिक 9 तर बघा 3 त्रिक 9 येते आणि इथं हातचा 1 उरतो कारण इथे पूर्ण 10ले 3 भाग जात नाही. म्हणजेच बघा इथं जे विद्यार्थी मित्रांनो जो ज्या संख्येला भाग जातो म्हणजे हे जे विद्यार्थी मित्रांनो 3 त्रिक हे जे 3 आहे विद्यार्थी मित्रांनो हे भागाकार असते. म्हणजेच एखाद्या संख्येला जेवढ्याने भाग जातो ती भाग जाणारी जी संख्या असते ती भागाकार असते. म्हणजे हे 3 इथे भागाकार आहे. आणि त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे जे बघा हे जे 1 उरलं आहे विद्यार्थी मित्रांनो हे बाकी आहे. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण जे परीक्षेमध्ये जे आहेत यापैकी कोणती एक व्हॅल्यू जे विद्यार्थी मित्रांनो ती दिली नसते आणि बाकी 3 व्हॅल्यू दिले असते तर ह्या सूत्रानं आपण ते काढू शकतो. जसं की बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बघा इथे आपण बघा इथं आपण काही प्रॅक्टिस क्वेश्चन बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो इथे बघा इथे या अंकातील स्थान मूल्य आणि 6च्या दर्शनी मूल्यातील फरक काय. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण काल याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की याच्यामध्ये आपण 6ची दर्शनी किंमत आणि म्हणजे जसं की कोणत्याही संख्येची दर्शनी किंमत आणि कोणत्याही संख्येची स्थानिक किंमत काय असते याची आपण माहिती घेतली होती. तर बघा विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्येची जी दर्शनी किंमत असते विद्यार्थी मित्रांनो ते काय असते तर तीच संख्या असते. जसं की इथे एकूण बघा इथे 8,56,973 ह्या संख्येमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो इथे ज्या काही प्रत्येक संख्या जसं की 8, 5, 6, 9, 7, 3 ह्या सर्व संख्या ज्या विद्यार्थी मित्रांनो ह्या सर्व संख्येची दर्शनी किंमत जसं की बघा 8ची दर्शनी किंमत विद्यार्थी मित्रांनो 8च असते. म्हणजेच ती कोणत्याही स्थानावर असो म्हणजे ती दशक स्थानावर असो शतक स्थानावर असो की एकक स्थानावर असो त्याची जी काही दर्शनी किंमत असते तीच संख्या असते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बघा आपण याच्या आधी बघितलं आहे की आणि स्थानिक किंमत म्हणजे काय असते तर बघा ती कोणत्या स्थानकावर आहे. जसं की ती एकक स्थानकावर असेल तर विद्यार्थी मित्रांनो त्याची स्थानिक किंमत ही ती संख्या असेल आणि ती जर दशक स्थानावर असेल विद्यार्थी मित्रांनो तर तिची जी किंमत असेल ती दशक स्थानावर असेल. जसं की इथे बघा एखादी संख्या असेल जसं की कधी 55 ही संख्या आहे. बघा ह्या 55 संख्येमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो यामध्ये बघा हा जो 5 आहे विद्यार्थी मित्रांनो हा 5 ह्या 5ची स्थानिक किंमत ज्या विद्यार्थी मित्रांनो काय असेल तर ह्या 5ची स्थानिक किंमत बघा हा 5 दशक स्थानावर असल्यामुळे ह्या 5ची स्थानिक किंमत ज्या विद्यार्थी मित्रांनो ती 50 असेल 10च्या पटीत असेल. तर ज्या स्थानावर ते असेल विद्यार्थी मित्रांनो ती संख्या त्या स्थानानुसार तिची किंमत ठरत असेल त्याला आपण स्थानिक किंमत म्हणतो. तर बघा इथे बघा आपल्याला ह्या संख्येमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो इथे 6 दिला आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या 6ची जी आपल्याला दर्शनी किंमत ही 6 असेल आणि जी स्थानिक किंमत आहे विद्यार्थी मित्रांनो बघा इथे बघा हे बघा एकक दशक शतक आणि हजार तर 6 ही जी संख्या विद्यार्थी मित्रांनो ती 1000 या स्थानावर असल्यामुळे याची जी काही दर्शनी किंमत म्हणतो स्थानिक किंमत असेल विद्यार्थी मित्रांनो ही जी आहेत ही ती 1000च्या पटीत असेल. म्हणजे 6ची जी काही विद्यार्थी मित्रांनो इथे स्थानिक किंमत असेल ती 6000 असेल आणि ह्या 6ची दर्शनी किंमत ही 6 असेल. तर या दोघाचा जो काही इथे फरक आहे विद्यार्थी मित्रांनो ते विचारला आहे तर या दोघाचा फरक हे इथे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं बरोबर उत्तर असेल. तर बघा जर तुम्ही याच्या आधीचा व्हिडिओ स्थानिक किंमत म्हणजे काय आणि दर्शनी किंमत म्हणजे काय हे बघितलं नसेल तर ते तुम्ही बघू शकता. त्याच्यानुसार बघा विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो की स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमतीमधील फरक काय याच्यानुसार आपण काढू शकतो. तशाच प्रकारे बघा विद्यार्थी मित्रांनो हे एक गणित आहे हे तुम्हाला होमवर्क आहे हे तुम्ही काढू शकता. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो येथे एक गणित दिलेलं आहे. बघा आपल्याला पोलीस भरतीमध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो सरळ रूप द्या अशा प्रकारचे जे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेत प्रश्न विचारले जातात ज्यामध्ये बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अशी जे विद्यार्थी मित्रांनो तेथे क्रिया असते. तर बघा इथे बघा आपल्याला 7589 वजा प्रश्नचिन्ह दिला आहे आणि या संख्येचा जे काही विद्यार्थी मित्रांनो जो काही फरक आहे इथे आपल्याला 3434 दिला आहे. तर बघा याचं उत्तर कसं काढायचं बघा विद्यार्थी मित्रांनो याला तुम्हाला ह्या संख्येतून ही संख्या वजा केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो ही संख्या भेटते. तर इथं प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल तर बघा
इथे आपण बघा विद्यार्थी मित्र 7589 सर्वप्रथम ही संख्या घेतली तर बघा वजा विद्यार्थी मित्रांनो ही संख्या आहे। तर बघा जेव्हा आपण विद्यार्थी मित्रांनो ही जी संख्या असते बरोबर जे साईन आहे विद्यार्थी मित्रांनो हे बरोबरचं जे काही चिन्ह आहे ह्या बरोबरच्या चिन्हाच्या इकडे जसं की ही प्रश्न म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो एक्स असेल ही जी संख्या विद्यार्थी मित्रांनो ही दुसऱ्या बाजूला जर आपण ही संख्या तिकडे आपण ट्रान्सफर केली तर याचं जे काही साईन असते विद्यार्थी मित्रांनो म्हणजे जे काही सोबतचे जे काही चिन्ह असते म्हणजे साईन असते ते चेंज होते। जसं की इथे वजा प्रश्नचिन्ह आहे तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी संख्या ही वजाची इकडे जाऊन ह्या उजवीकडे अधिक होईल। म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं की इकडे जाऊन हे प्रश्नार्थक चिन्ह अधिकमध्ये होईल आणि ही जी संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो जसं की इथं दिलेली आहे 3434 ही संख्या इकडे ट्रान्सफर करायची म्हणजेच ती काय होईल की 7589 वजा बघा याच्यातून आपण 3434च्या विद्यार्थी मित्रांनो ही संख्या वजा करायची म्हणजे ही संख्या इकडे ट्रान्सफर करायची आणि ही इकडे म्हणजेच काय होईल की याची जी साईन आहे विद्यार्थी मित्रांनो ते चेंज होईल प्लसची मायनस आणि मायनसची प्लस होईल। अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला उत्तर मिळेल। तर बघा याच्यामध्ये बघा आपल्याला इथून ह्या मोठ्या संख्येतून ही संख्या वजा केली असता जसं की इथे 5 मिळेल त्यातून 3 गेले 5 राहिले त्यानंतर 5तून 4 गेले विद्यार्थी मित्रांनो ते किती येईल 1 येईल आणि 7तून 3 गेले तर 4 येईल तर 4155 हे असं आपलं विद्यार्थी मित्रांनो उत्तर येईल म्हणजे ऑप्शन क्रमांक ब हे आपलं उत्तर येईल। अशा प्रकारे तुम्ही उत्तर काढू शकता। अशाच प्रकारचे काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो इथे दिलेले आहेत तुम्ही इथे उत्तरे शोधू शकता। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हे बघा आपण इथं कसोट्या बघितल्या होत्या तर बघा इथं प्रश्न काय विचारला आहेत की ह्या संख्येला 3ने पूर्ण भाग जातो तर इथे जे स्टार हे जे चिन्ह आहे विद्यार्थी मित्रांनो याच्या ठिकाणी कोणता इथे अंक येईल अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। तर बघा आपण याच्या आधी बघितलं आहे की 3ने भाग जाण्यासाठी कोणत्याही संख्येला त्या संख्येतील अंकाची जी बेरीज असते विद्यार्थी मित्रांनो त्या बेरजेला जर 9ने भाग जात असेल म्हणजे 3ने भाग जात असेल विद्यार्थी मित्रांनो तर ती संख्या पूर्ण तऱ्हेनं 3ने भाग जाणारी असेल। तर बघा सर्वप्रथम काय करायचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे की इथं स्टारच्या जागी कोणता अंक येईल हे शोधायचं आहे। तर सर्वप्रथम काय करायचं की सर्व संख्येची बेरीज करायची आणि तिला 3 भाग देऊन पाहायचं। तर बघा इथे आपण सर्व संख्येची बेरीज केलीस तर बघा 5 आणि 1 6 होईल अधिक 7 13 होईल 13 आणि 3 16 16 आणि 2 बघा किती होईल 18 आणि 4 किती होईल 22 होईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो ते आपल्याला 22 हे उत्तर मिळालं आहे। याला आपण 3 भाग देऊन बघायचा बघा 3 आपण याला विद्यार्थी मित्रांनो भाग दिला असता येथे 7चा भाग जातो 21ले म्हणजे इथं 1 इतकं बाकी उरते विद्यार्थी मित्रांनो परंतु इथे पूर्ण संख्येला भाग जात नाही म्हणजे इथं स्टारच्या चिन्हाच्या जागी अशी कोणती संख्या येईल की त्याला पूर्ण तऱ्हेनं 3 भाग जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1 मध्ये आणखी आपण जर 2 मिळवले म्हणजेच ते 3 होईल आणि 3ला 3 भाग जाईल म्हणजेच बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला काय मिळालं की स्टारच्या जागी आपल्याला 2 ही संख्या आपण इथं ठेवली तर पूर्ण तऱ्हेने या संख्येला 3 भाग जाईल। तर बघा अशा प्रकारचे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात आणि ह्या कसोटीचा उपयोग अशा प्रकारे तुमचा होऊ शकतो। त्याच्यामुळे या कसोट्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जास्तीत जास्त त्याची प्रॅक्टिस करा। अशाच प्रकारचे परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात। त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो हेच एक अशाच प्रकारचा एक प्रश्न दिला आहे येथे 11 ही संख्या जी आहे ती पूर्ण तऱ्हेनं भाग जाईल तर इथं ह्या संख्येतील जे की इथं आपल्याला स्टार दिला आहे त्या स्टारच्या चिन्हाच्या जागी कोणता अंक येईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला 11ची कसोटी सांगितली आहे त्यानुसार बघा तुम्ही इथं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा। तर त्या 11च्या कसोटीनुसार या संख्येला भाग जाण्यासाठी यापैकी खालीलपैकी कोणता अंक येईल ते शोधण्याचा तुम्ही प्रयत्न करा। हे तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो होमवर्क असेल। त्यानंतर बघा इथे बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारचा एक प्रश्न आहे जसं की खालीलपैकी ही जी संख्या आहे ह्या संख्येपैकी कोणत्या संख्येला 45ने पूर्ण भाग जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण येथे 45ची कसोटी तर बघितली नाही मग हे कशा प्रकारे भाग जाईल। तर बघा विद्यार्थी मित्रांनो आता जर विद्यार्थी मित्रांनो ज्या कसोट्या आपण तपासल्या आहेत त्या कसोट्यापैकी त्याच्यापेक्षा जास्त त्याच्यापेक्षा मोठी संख्या जर परीक्षेत विचारली जात असेल तर तेव्हा काय करायचं विद्यार्थी मित्रांनो सर्वप्रथम काय करायचं की ही जी संख्या विद्यार्थी मित्रांनो ह्या संख्येचे असे 2 भाग पाडायचे की त्या कसोटीतील जे काही अंक असतात विद्यार्थी मित्रांनो
ते अंक इथं आले पाहिजे. बघा विद्यार्थी मित्रांनो 45 बघा 9 गुणिला 5 ने विद्यार्थी मित्रांनो 9 45 इतकं येते. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला 9ची कसोटी पण माहीत आहे आणि 5ची कसोटी पण माहीत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ह्यापैकी कोणत्याही संख्येला जर 9ने आणि 5ने ह्या दोन्ही अंकाने जर निशेष भाग जात असेल तर ती संख्या ज्या विद्यार्थी मित्रांनो ती संख्या 45ने सुद्धा भाग जाईल. परंतु बघा विद्यार्थी मित्रांनो या दोनपैकी जर एकाच अंकाने जर ह्यापैकी प्रत्येक संख्या जर भाग जात असेल आणि दुसऱ्या अंकाने जर ती संख्या भाग जात नसेल तर मग तेव्हा मात्र ती संख्या 45ने त्या संख्येला पूर्ण भाग जाणार नाही. तर 45ने ह्या संख्येनं पूर्ण भाग जाण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो याचे जे काही दोन आपण अवयव पाडतो त्या दोन्ही अवयव जे असतात ह्या दोन्ही अवयवांनी जर त्या संख्येला भाग जात असेल तर तेव्हाच ती संख्या जी आहे विद्यार्थी मित्रांनो ती संख्या ह्या संख्येने पूर्ण संख्येनं भाग जाईल. म्हणजेच दोन्ही अंकाने तिथे भाग जाणे आवश्यक आहेत. अशा प्रकारे तुम्ही ते उत्तर काढू शकता. तर हे होमवर्क आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही याचं उत्तर काढण्याचा प्रयत्न करा. मी तुम्हाला सांगितलं कसं काढायचं ते. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे 24ने कोणत्या संख्येला भाग जातो हे काढायचं आहे. तर बघा 24ने काढण्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं की 24चे असे भाग पाडायचे की त्याचे दोन जे अंक आहे विद्यार्थी मित्रांनो ते त्या कसोटीतील असले पाहिजे. जसं की बघा 8 गुणिला 3 जर केलं विद्यार्थी मित्रांनो तर 24 येते. म्हणजेच ह्यापैकी कोणत्याही संख्येला 8ने किंवा 3 या दोन्ही संख्येने जर भाग जाईल तर त्याला 24ने भाग जाईल. किंवा विद्यार्थी मित्रांनो 6 आणि 4 हे सुद्धा विद्यार्थी मित्रांनो 24ने भाग जाणारी संख्या आहेत. म्हणजे 6ने यापैकी कोणत्याही संख्येला 6ने किंवा 4ने यापैकी कोणतेही म्हणजे ह्या दोन संख्येनं किंवा ह्या दोन संख्येने जर भाग जात असेल तर ह्या संख्येला विद्यार्थी मित्रांनो 24ने भाग जाईल. तर अशा प्रकारे तुम्ही काढू शकता. म्हणजेच कसोटीपेक्षा जास्त मोठ्या संख्येने जर आपल्या संख्येची भाग काढायची असेल तर त्याचे अवयव पाडून त्या अवयवाने विद्यार्थी मित्रांनो ती संख्येला जर भाग जात असेल प्रत्येक अवयवाने असे 2च अवयव पाडायचे, 2पेक्षा जास्त नाही. तर ती संख्यासुद्धा विद्यार्थी मित्रांनो त्या संख्येने भाग जाईल. परंतु दोन्ही संख्येने भाग गेला पाहिजे. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो इथे आपण बघा आपण हे जे सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो ह्या सूत्राचा अभ्यास केला आहे. तर बघा त्याच्या व्यतिरिक्त बघा परीक्षेमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला एक प्रश्न विचारला जातो. जसं की बघा आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की पहिल्या 100 अंकाची बेरीज किती किंवा पहिल्या 50 अंकाची बेरीज किती. अशा प्रकारे जेव्हा आपल्याला प्रश्न विचारला जातो विद्यार्थी मित्रांनो तर तेव्हा आपण प्रत्येक संख्येची बेरीज केली तर खूप वेळ जाईल. तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो एक सूत्र असते की पहिल्या क्रमवार संख्येची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर त्या संख्येसाठी बघा विद्यार्थी मित्रांनो एक सूत्र आहे. जसे की बघा सूत्र कसं आहे 1/2 गुणिला n गुणिला n प्लस 1 असं विद्यार्थी मित्रांनो ते संख्येचं एक सूत्र आहे. ज्याच्यामध्ये 1 पासून तर त्या निश्चित संख्येपर्यंत संख्येची जर बेरीज काढायची असेल उदाहरणार्थ बघा आपल्याला 1 ते 10 या अंकाची बेरीज काढायची असेल तर त्याचं डायरेक्ट सूत्र विद्यार्थी मित्रांनो कसं आहे. तर बघा आपल्याला इथे 1/2 गुणिला n गुणिला n प्लस 1 हे सूत्रानं आपल्याला ते उत्तर काढू शकतो. बघा n काय असते विद्यार्थी मित्रांनो तर ती n म्हणजेच ते एकूण ज्या संख्या असतात त्या एकूण संख्येलाच आपण n असं दर्शवतो. बघा आपल्याला एकूण 10 संख्येची जर बेरीज काढायची असेल तर इथं n म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो यांची किंमतच 10 होईल. जेवढ्या संख्येची बेरीज आपल्याला तिथे विचारली असतात त्याएवढी संख्या म्हणजेच त्याची यांची किंमत असते. तर बघा आपण या सूत्रामध्ये जर विद्यार्थी मित्रांनो ती आपण पुट केली बघा 1/2 गुणिला 10 गुणिला 10 प्लस 1 किती येते 11 येते. बघा मग विद्यार्थी मित्रांनो इथे आपण भागाकार आणि गुणाकारची क्रिया केली बघा 2ने आपला 10शी 5नी भाग जातो. 2 गुणिला 5 म्हणजेच 2नी 5चा भाग गेल्यावर विद्यार्थी मित्रांनो इथं आपल्याला 5 येईल. 5 गुणिला मग बघा विद्यार्थी मित्रांनो इथे 1 दिलेला आहे आणि इथे एक 11 दिलेला आहे. तर 5 गुणिला 11 म्हणजे किती येईल 55. तर बघा विद्यार्थी मित्रांनो 1 ते 10 या संख्येतील अंकाची जी बेरीज आहे ते 55 येते. अशाच प्रकारे विद्यार्थी मित्रांनो तुम्ही 1 पासून तर 1000 1 लाख असे असंख्य संख्येची बेरीज तुम्ही इथे काढू शकता या सूत्रानुसार. परंतु हे सूत्र केव्हा लागेल विद्यार्थी मित्रांनो तेव्हाच जेव्हा ती संख्या सर्व संख्या क्रमवार असेल तेव्हा विद्यार्थी मित्रांनो हा सूत्र लागेल. त्यानंतर बघा एक
एकूण क्रमवार संख्येची बेरजेसाठी विद्यार्थी मित्रांनो हे सूत्र असते, परंतु एकूण क्रमवार संख्येतील प्रत्येक संख्येचं जे की आपण वर्ग केला, जसं की एक ही संख्या आहे त्याचा वर्ग असेल किती, एक असेल. दोन संख्या आहे, दोनचा वर्ग किती असेल, चार असेल. एक तीन संख्या आहे, तीनचा वर्ग किती असेल विद्यार्थी मित्रांनो, तो 9 असेल. तर अशा सर्व अंकाच्या वर्गाची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर त्यासाठी विद्यार्थी मित्रांनो हे सूत्र आहे. जसं की बघा 1/6 गुणिला n गुणिला n+1 गुणिला 2n + 1 असं सूत्र आहे. म्हणजे जे काही n असते विद्यार्थी मित्रांनो आपल्याला माहीत आहे की त्या एकूण संख्या, तर तिथं आपल्याला हे प्रत्येक यांच्या ठिकाणी आपण ती संख्या पुट केली. जसं की आपण उदाहरणार्थ आपण 1 ते 5 या पर्यंतच्या संख्येतील वर्गाची जर आपल्याला बेरीज करायची असेल विद्यार्थी मित्रांनो, तर आपल्याला त्या 1 ते 5 मधील सर्व अंकाची बेरीज करायची असेल. आपण जर क्रमवारनुसार एवढ्या संख्येची काढली तर आपण काढू शकतो. जसं की 1चा वर्ग 1 येईल, 2चा 4, 3चा 9, 4चा 16 आणि 5चा 25 अशा आपल्या निश्चित जर संख्या असेल तर आपण इथे बेरीज करू शकतो. परंतु इथे जर अनेक संख्या जर दिल्या असतील आणि त्या संख्येतील वर्गाची बेरीज करायची असेल तर तेव्हा आपल्याला काढायला मात्र विद्यार्थी मित्रांनो कठीण जाते. तेव्हा आपल्याला विद्यार्थी मित्रांनो ह्या सूत्राचा उपयोग होतो. तर यांची किंमत म्हणजेच त्या एकूण संख्या असतात, तर प्रत्येक ठिकाणी इथं त्या सूत्रांमध्ये त्या यांची किंमत पुट करायची आणि त्याचं उत्तर निघून जाईल विद्यार्थी मित्रांनो. जर आपल्याला एकूण संख्येची बेरीज विचारली तर हे सूत्र लागते आणि एकूण संख्येतील प्रत्येक वर्गसंख्येची बेरीज विचारली तर हे सूत्र लागते. त्यानंतर बघा अशा दोनच प्रकारचे जे विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पोलीस भरतीमध्ये परीक्षेतनी प्रश्न विचारले जातात. आणखी एक सूत्र आहेत की एकूण संख्येतील प्रत्येक घनसंख्येची बेरीज, परंतु ते आपल्याला परीक्षेत विचारले जात नाही. तर हे तुम्ही लक्षात ठेवा, हे दोन फॉर्म्युले विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर बघा अंकगणितीय श्रेणी. तर बघा विद्यार्थी मित्रांनो आपण अंकगणितीय श्रेणी बघितली असेल, आपल्याला आपण 10वीपर्यंत विद्यार्थी मित्रांनो अंकगणितीय श्रेणीबद्दल आपण जे विद्यार्थी मित्रांनो 9वी किंवा 10वीमध्ये आपण शिकलेलो असेलच. तर या अंकगणितीय श्रेणीवर विद्यार्थी मित्रांनो परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जातात. त्यामध्ये बघा विद्यार्थी मित्रांनो काय असतात की एक सिरीज असते, जसं की 3, 5, 7, 9 अशी एक प्रकारची सिरीज असते विद्यार्थी मित्रांनो. आणि याच्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला असा प्रश्न विचारला जातो की ही सिरीज कंटिन्यू चालू होत असल्यास यापैकी याच्यानंतर जे 16वं पद असेल विद्यार्थी मित्रांनो ते काय असेल, अशा प्रकारचा परीक्षेमध्ये विचारला जातो, एक प्रश्न विचारला जातो. तर तेव्हा विद्यार्थी मित्रांनो या अंकगणितीय श्रेणीचा या सूत्राचा विद्यार्थी मित्रांनो वापर होतो. तर बघा आपल्याला जर nवे पद काढायचे असेल तर त्यासाठी बघा विद्यार्थी मित्रांनो एक सूत्र लागते, जसं की a + n-1 × d. तर बघा विद्यार्थी मित्रांनो याच्यामध्ये बघा a काय आहे, तर a हे पहिलं पद असते आणि हा जो डी आहे विद्यार्थी मित्रांनो तो 2 अंकामधील जो फरक असतो तो 2 अंकातील फरक आहे. आणि n काय विद्यार्थी मित्रांनो, तर जे nवे पद काढायचं आहे, जसं की बघा आपण इथे एक सिरीज पाहिली होती बघा विद्यार्थी मित्रांनो, जसं की 5, 8, 11 अशा प्रकारे कंटिन्यू सिरीज चालू असेल आणि याच्यातील आपल्याला जर 10वं पद काढायचं असेल बघा, तर बघा विद्यार्थी मित्रांनो हे कसं काढायचं बघा. मध्ये बघा याच्यातली हे पहिलं पद बघा काय 5 आहे. इथे ह्या सूत्रामध्ये जर आपण ते पुट केलं बघा, पहिलं पद काय 5 आहे, अधिक गुणिला 5 अधिक बघा n म्हणजे आपल्याला किती 10वं पद काढायचं आहे, म्हणजेच 10 - 1 करायचं किती येईल, मग ते 9 येईल. ते गुणिला घ्यायचं आणि त्या दोन संख्येमधील फरक किती होता विद्यार्थी मित्रांनो आपण बघितला तो 3 होता. 5च्या नंतर 8, 8च्या नंतर 11 आला होता. तर इथं 3 गुणाचं विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच त्या दोन संख्येतील जो फरक आहे त्या दोन संख्येतील फरकाने विद्यार्थी मित्रांनो इथं गुणा करायचं. आणि हे जे n आहे विद्यार्थी मित्रांनो ती जेवढं पद आहे n त्याच्यातून एक कमी घेऊन विद्यार्थी मित्रांनो त्या दोन संख्येचा गुणाकार करायचा. बघा विद्यार्थी मित्रांनो 9 × 3 किती होतो, 9 × 27 होईल आणि अधिक हे 5 बघा हे किती होईल तर 32. तर बघा विद्यार्थी मित्रांनो ही जी सिरीज आहे विद्यार्थी मित्रांनो आपली 5, 8, 11 या सिरीजमध्ये 10वं पद जे विद्यार्थी मित्रांनो ते 32 असेल. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे याचं उत्तर आहेत. तर हे विद्यार्थी मित्रांनो सूत्र तुम्हाला परीक्षेत अत्यंत उपयोगी पडेल, कारण पोलीस भरतीच्या परीक्षेमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जात असतातच. त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघितलं आहे nवं पद कसं काढायचं. आता बघा विद्यार्थी मित्रांनो तशाच प्रकारे n पदांची बेरीज कशी काढायची, म्हणजेच बघा तीच जर सिरीज घेतली विद्यार्थी मित्रांनो आपण 10, 8 आणि 11,
तर याच्यामध्ये आपण 10वं पद विद्यार्थी मित्रांनो किती आहेत ते काढलं, परंतु यापैकी बघा विद्यार्थी मित्रांनो, यातील ज्या संख्या येते, जर आपल्याला जर प्रश्न विचारला की या 10वं पद, तर ह्या 10व्या पदापर्यंत ज्या काही संख्या आहेत त्या सर्व संख्येची बेरीज जर काढायची असेल आपल्याला, तर ते काढायला विद्यार्थी मित्रांनो खूप कठीण जाईल, म्हणजे खूप वेळ लागेल. काढू तर शकू, परंतु त्या 10व्या पदापर्यंत प्रत्येक संख्या आपल्याला 3च्या फरकाने काढावं लागेल, मग त्या पुन्हा त्याची बेरीज करावं लागेल. तर एवढा वेळ वाचवण्यासाठी एक सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो डायरेक्ट, की आपल्याला n पदाची जर बेरीज काढायची असेल आणि एक आपल्याला इथे एक काय संख्येची मालिका दिली असेल, त्या संख्या मालिकेतील किंवा एक श्रेणी दिली असेल संख्येची, त्या संख्या श्रेणीतील जे काही संख्या विद्यार्थी मित्रांनो, त्या संख्येला जर विद्यार्थी मित्रांनो हे सूत्राचा उपयोग केला, जसं की सूत्र काय आहेत, तर n/2 हे स्टार म्हणजे गुणाकार आहेत, गुणिला 2a प्लस n-1 गुणिला d. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, येथे a काय आहे, तर आपल्याला माहीत आहे a हे पहिलं पद असते आणि n जे आहे विद्यार्थी मित्रांनो त्या एकूण संख्या असतात आणि d ह्या दोन संख्येतील फरक असतो. तर आपल्याला जर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याही संख्या मालिकेतील एकूण n पदाची बेरीज जर काढायची असेल, तर या सूत्राने आपण ते काढू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त आणखी एक n पदाची बेरीज काढण्याचं एक दुसरं सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, त्यामध्ये बघा कसं आहे, ते आहेत n/2 गुणिला a प्लस l आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे बघा a आणि n आपल्याला तर माहीत आहे, परंतु l काय, तर बघा l हे विद्यार्थी मित्रांनो त्याचं शेवटचं पद असते, म्हणजेच त्याचं आपल्याला जर परीक्षेत एकूण एक सिरीज दिली असेल आणि त्यामध्ये जर आपल्याला 10वं पद विचारलं, तर बघा आणि आपल्याला 10वं पद एक श्रेणी दिली आहे आणि पूर्ण 10ही सिरीजमधील पूर्ण 10ही जे विद्यार्थी मित्रांनो अंक दिली असेल आणि आपल्याला 10वं पद माहीत असेल, तर तेव्हा विद्यार्थी मित्रांनो ह्या सूत्राचा फॉर्म्युला हे जे काही सूत्र आहे विद्यार्थी मित्रांनो, ह्या सूत्राचा उपयोग होतो. जर आपल्याला पहिलं आणि शेवटचं दोन्ही पद माहीत असेल आणि तेव्हा आपल्याला n पदाची बेरीज काढायची असेल, तर ह्या सूत्राने आपण काढू शकतो. परंतु जर आपल्याला त्यामध्ये शेवटचं पद माहीत नसेल, तर तेव्हा मात्र विद्यार्थी मित्रांनो तिथे ह्या सूत्राचा उपयोग होतो. म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांनो n पदाची बेरीज काढायची असेल, तर आपल्याला ह्या सूत्राचा उपयोग केला जातो. तर हे सूत्र विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नोटबुकमध्ये लिहून घ्या आणि अशाच प्रकारचे काही प्रश्न विद्यार्थी मित्रांनो याच्यावर आधारित मी पुढील व्हिडिओमध्ये घेऊन येईल आणि आपण मग तिथे प्रॅक्टिस करू. तर जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली की तुम्हाला हे लवकर समजून जाईल विद्यार्थी मित्रांनो. त्यासाठी तुम्ही चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. धन्यवाद.